मला माहिती आहे, तुला पण एक कंटेंट क्रिएटर बनायचं आहे आणि ते इतकं सोपं नाही आहे. कारण तुला याच्यात खूप अडचणी येतील आणि त्याच अडचणीवर समोर जाण्यासाठी तुझा भाऊ हा तुला मदत करणार आहे आणि त्यासाठी तुला काहीच नाही करायचं. हा व्हिडिओ फक्त पूर्ण पाहायचा आहे. तर चल सुरू करूया. तर कंटेंट क्रिएटर बनण्यासाठी तुझ्याकडे एक गोष्ट असणं गरजेचं आहे. ते म्हणजे एक YouTube चॅनल आणि ते तुला आता क्रिएट करायचं आहे किंवा तुझ्याकडे पहिले असेल आणि त्याच्यावर कंटिन्यू करायचं आहे. आता काय करायचं, मी तुला 5 अशा गोष्टी सांगेल, त्या तू फक्त डेली फॉलो करायच्या आहेत. त्यातली पहिली गोष्ट म्हणजेच कन्सिस्टन्सी. आपण काय करतो, चॅनल बनवतो. पहिल्या दिवशी व्हिडिओ टाकतो, दुसऱ्या दिवशी टाकतो, तिसऱ्या दिवशी टाकतो आणि आपल्या डोक्यात विचार येत आहे, की आपण आता पैसे कमवू, आता मग आपलं चॅनल मॉनिटाईज होईल. तर हे इथलं सोपं नाही आहे. तर तुला त्याच्यासाठी कन्सिस्टन्सी आणि असणं गरजेचं आहे. तुला त्याला कंटिन्यू व्हिडिओ टाकावा लागेल. दररोज एक तरी व्हिडिओ टाकावा लागेल. तुला जर कन्सिस्टन्सीचं एक्झाम्पल द्यायचं म्हणलं तर बेस्ट एक्झाम्पल आहे सौरव जोशीचं. कारण सौरव जोशीचं चॅनल क्रिएट झाले 2019 मध्ये आणि तेव्हापासून आजपर्यंत झाले कमीत कमी 2400च्या वर दिवस झाले आणि त्याचे ब्लॉग पण तेवढेच आहे म्हणजे 2400. म्हणजे याचा अर्थ काय आहे, तो डेली एक तरी व्हिडिओ टाकतो. त्याच्यामुळे तो आज एवढा मोठा यूट्यूबर झाला आहे आणि त्याला इतकं मोठं सक्सेस मिळालं आहे. म्हणजे तो इंडियाचा बेस्ट आणि सगळ्यात फेमस ब्लॉगर आहे. तर हे इथलं सोपं नसतं भावा, कारण तुला त्यासाठी खूप काही कष्ट करावं लागतं. डेली व्हिडिओ अपलोड करावे लागतात. त्यासाठी तुला कन्सिस्टंट असणं गरजेचं आणि तुला ॲज अ यूट्यूबर कन्सिस्टन्सी ठेवणं गरजेचं आहे आणि तुला ही ठेवावी सुद्धा लागेल. आणि सेकंड जो आपला पार्ट राहणार आहे, म्हणजे सेकंड जो पॉइंट आहे, तो आहे पेशन्स. तुला शांतता ठेवावं लागेल. कारण तुझा पहिलाच व्हिडिओ काही मिलियनमध्ये जाणार नाही. तुझ्या व्हिडिओला पहिल्याच वेळेस मिलियनमध्ये व्ह्यू येणार नाहीत. तर ते 1000, 500 काही असू शकतात. पण तुला त्याच्यात आनंद ठेवावा लागेल. तुझ्या अपेक्षा मोठ्या नसल्या पाहिजे. तुझ्या अपेक्षा अशा छोट्या असल्या पाहिजे. की असं नाही की डायरेक्ट पहिलाच व्हिडिओ डायरेक्ट मिलियन व्ह्यू असं नसतं बाळा. तुझा पहिला व्हिडिओ काही 500 व्ह्यू, 10 व्ह्यू असं जाईल आणि तुला त्याच्यात आनंद ठेवावा लागेल. YouTubeवर कमीत कमी 115 मिलियन चॅनल आहे आणि त्यातही सुद्धा 90% लोकांचे 1K 1000 सबस्क्रायबरसुद्धा झाले नाही आणि त्यात फक्त 6% लोकांचे मॉनिटाईज चॅनल आहे. 0.6% चॅनलवर सिल्वर प्ले बटन आहे आणि 0.05% चॅनलवर गोल्डन प्ले बटन आहे. आणि तुला या गोष्टी ऐकून डिमोटिवेटेड व्हायची गरज नाही भावा, कारण तू पण सक्सेसफुल यूट्यूबरच्या यादीत लागू शकतो. तुला त्यासाठी आपल्या ज्या 5 गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवायच्या आहे. पहिली गोष्ट कन्सिस्टन्सी, दुसरी गोष्ट पेशन्स आणि चला आता तिसरी गोष्ट पाहूया. ती म्हणजेच डिसिप्लिन. तुला कामात डिसिप्लिन, शिस्त ठेवावी लागेल. तुझा मूड असो वा नसो, तुला व्हिडिओ टाकावा लागेल, काम करावं लागेल, एडिटिंग करावी लागेल. नाहीतर तू एक कंटेंट क्रिएटर म्हणजे यूट्यूबर बनू शकत नाही बाबा. हां, नाही. चल पाहूया. तर चौथी गोष्ट काय आहे? ती म्हणजे फोकस. तुला तुझ्या कामावर फोकस करावा लागेल बाबा. कारण असं नाही की तू कसाच कसा व्हिडिओ बनवशील टाकून देशील. त्याला थोडं तरी एडिट करावं लागेल. थोडं तरी काहीतरी इफेक्ट टाकावं लागेल. तुझी त्यात एफर्ट असावा लागेल. तेव्हाच तो व्हिडिओ व्हायरल होऊ शकतो. नाहीतर तो पण असा 0 व्ह्यूज, 10 व्ह्यूज, 5 व्ह्यूवर अडकलेला राहील. हे क्लिअर आहे. तर तुला तुझ्या कामावर फोकस करावा लागेल आणि तुला त्याच्यावर फुल तुझा एफर्ट द्यावा लागेल. तुझे 100% द्यावे लागेल. तेव्हाच तो व्हिडिओ व्हायरल होईल आणि तेव्हाच तू एक कंटेंट क्रिएटर म्हणजेच यूट्यूबर बनू शकतो. तर आपल्या 4 गोष्टी ज्या आहेत त्या इम्पॉर्टंट त्या कंप्लीट झालेल्या आहे आणि 5वी सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट गोष्ट पाहूया आपण ती काय आहे तर. तर 5वी जी थिंग आहे ती म्हणजे हार्ड वर्क प्लस स्मार्ट वर्क. म्हणजे तुम्हाला हार्ड वर्क आणि स्मार्ट वर्कला एकत्र करून काम करावं लागेल. म्हणजे कसं तर आपण पहिले काय करत होतो एडिटिंगसाठी 12-12 तास घालवत होतो, नाईट घालवत होतो संपूर्ण. तर आता तसं नाही करायचं. आता काय करायचं, एआयच्या मदतीने व्हिडिओ क्लिप्स बनवायच्या, त्या ॲड करायच्या आणि सिम्पली काम करून आपलं जे काम आहे ते करायचं. म्हणजे हार्डवर्क प्लस स्मार्ट वर्क करून तुम्हाला तुमचं यूट्यूब चालवणं पडेल. तुम्हाला हे गांजल तोपर्यंत गांजल जोपर्यंत तुमचं यूट्यूब जे मॉनिटाईज होत नाही. मग एकदा मॉनिटाईज झालं, तुम्हाला एकदा यूट्यूबकडून पैसे मिळायला लागले, तेव्हा तुम्ही जे काम आहे ते तुम्हाला अजून मजा येईल आणि तुम्ही ते करू शकाल. तर तुम्हाला सर्वांना तुमच्या यूट्यूब जर्नीसाठी मी शुभेच्छा देतो आणि
थांबतो. लाईक, सबस्क्राईब अँड फॉलो फॉर मोर